नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी पुन्हा एकदा डिपार्टमेंटल सीडीपीओ परीक्षा जाहिरात तुम्हाला नव्याने इथं लोकसेवा आयोगातर्फे डिक्लेअर झालेली 2 परिपत्रक. आता ऑफिशियली ही जाहिरात डिक्लेअर झालेली आहे. पण अडचण एकच आहे की परीक्षेचा दिनांक तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर लक्षात घ्या, थोडंसं इलेक्शनच्या वातावरणामुळे टेंटेटिव्ह शेड्यूल इथं येत आहे. पण ही जी परीक्षा आहे एकतर ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. परीक्षा पॅटर्न तुम्ही बघाल किंवा ह्याच्या सॅलरी स्ट्रक्चरबद्दल बघाल तर चांगली जबरदस्त आहे. आणि अशा ॲडव्हर्टाइज वारंवार निघत नाहीत. सो तुम्ही परीक्षेच्या दिनांकाचा विचार न करता जितका जास्त होईल तितका अभ्यास केला पाहिजे. जास्त इम्पॉर्टंट आहे इथं. आता याच्यामध्ये काय होतंय, एक रेग्युलर तुमची सीडीपीओची पण ॲडव्हर्टाइज आलेली आहे, लक्षात घ्या. जस्ट आलेली आहे. तर ती ॲडव्हर्टाइज त्याचा सिलेबस वेगळा आहे, लक्षात घ्या. पूर्णपणे डिफरंट सिलेबस आहे आणि डिपार्टमेंटलचा पूर्णपणे डिफरंट सिलेबस आहे. तर केसागर पब्लिकेशनच्या चॅनलवरती काही डेमो लेक्चर्स आपण घेणार आहोत आणि या डिपार्टमेंटल सीडीपीओसाठी एक परिपूर्ण पुस्तक सूची मला इथं सजेस्ट केली जाणार आहे. ठीक आहे, ओके. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन करा, म्हणजे वेळेवर मिळून जातील. ओके. तर तुम्हाला इथं डिपार्टमेंटल सीडीपीओ साठी मराठी, इंग्रजी वगैरे हे सगळे सब्जेक्ट आहेत, बरोबर. तर या सगळ्या सब्जेक्टसाठी इथं तुम्ही सरळ सेवा भरतीची पुस्तकं आहेत ती वापरू शकता. मराठी शब्दसंग्रह आहे, टीसीएस वायक्यू आहेत, अंकगणित आहे, बरोबर, जीके आहे, बुद्धिमापन चाचणी आहे, महाराष्ट्रातील समाजसुधारक वगैरे ही सगळी पुस्तकं तुम्ही वापरू शकता. आता राहतो एक खूप मोठा प्रश्न जो सिलेबस पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यासाठी मार्केटमध्ये कुठलीही पुस्तकं अवेलेबल नाही आहेत, लक्षात घ्या. तर इथं बघा, आता ही परीक्षा पद्धती वगैरे कशी आहे हे आपण पाठीमागं पण बघितले. आजच्या लेक्चरमध्ये स्पेशली आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत आणि या सिलेबससाठी आपल्याला काय करायचंय जेणेकरून आपलं सिलेक्शन या एक्झाममध्ये होऊन जाईल. ठीक आहे, ओके. बघा, अभ्यासक्रम तुम्हाला 2 पेपर आहेत इथं. पेपर 1 आणि पेपर क्रमांक 2. आता इथं टफेस्ट कॉम्पिटिशन तुमची कुठे राहणार आहे बघा. तर पेपर क्रमांक 1 मध्ये जर तुम्ही बघितलं, तुमचा घटक जो आहे मराठी. मराठी हा तुमचा घटक आहे. लक्षात घ्या, सरळ सेवा भरती, कंबाईन गट क, गट ब, राज्यसेवा सगळीकडे मराठी विषय, बरोबर. आपली मातृभाषा आहे. मराठीमध्ये तुम्हाला म्हटलं जातं सर्वसामान्य शब्दसंग्रह, पण खूप क्वालिटी लेवलचा शब्दसंग्रह तुम्हाला विचारला जातो आणि याच्यासाठी सुद्धा तुम्ही अतिशय दर्जेदार अशी मराठी शब्दसंग्रहाची पुस्तकं वापरली पाहिजेत. आपल्या पब्लिकेशनचं लीला गोविलकर मॅडमचे अतिशय सुंदर असं पुस्तक आहे, लीला गोविलकर. ते पुस्तक तुम्ही मराठी शब्दसंग्रहासाठी वापरू शकता. इतर पण काही पुस्तक आहे ज्याच्यामध्ये शब्दसंग्रह प्लस व्याकरण पण तुम्हाला दिलेलं आहे. जसं की वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आहेत, हा जो भाग आहे ना, आपल्याला वाटतं अरे खूप इझी आहे. ही वाक्यप्रचार मला सहज येऊन जातील, पण पूर्वीसारखं आता तुम्हाला सिंपल म्हणी किंवा वाक्यप्रचार विचारले जात नाहीत. तर तुम्हाला अतिशय अपडेटेड असं कंटेंट विचारलं जातं. पी-पी-एस, आय-बी-पी-एस जो पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे लेंदी क्वेश्चन विचारले जातात, कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. पोलीस भरतीसारख्या एक्झामला जर एवढे अवघड क्वेश्चन विचारत असतील, तर आपल्या एक्झामला किती अवघड क्वेश्चन याचा तुम्ही थोडासा विचार करा. सो म्हणी, वाक्यप्रचार याच्यासाठी पण तुम्ही नक्की वापरा. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त थेरी नाही, तर प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला एम-सी-क्यू पण सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला इथं उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे तशी प्रॅक्टिससाठी तुम्हाला उतारे जे आहेत ना, ते आपल्या पुस्तकामध्ये मिळून जातील. ठीक आहे. तर मराठी हा जो विषय आहे, या विषयामध्ये जवळ-जवळ सगळेच विद्यार्थी खूप चांगला स्कोर करतात असं आपण कन्सिडर करू. सगळेच विद्यार्थी. ठीक आहे. हा झाला मराठीबद्दलचा इथं पॉइंट. सेकंड पॉइंट येतो इंग्रजी. आता इथं थोडंसं कमी होतं. खूप कमी लोकांचं इंग्रजी चांगलं पक्कं असतं किंवा जे स्पर्धा परीक्षेचं इंग्रजी आपण म्हणतो ना, तर ते खूप कमी विद्यार्थ्यांचं पक्कं असतं. सो इथं सुद्धा तुम्ही थोडेसे एफर्ट्स घेणं महत्त्वाचं आहे. तर आपल्या पब्लिकेशन
इंग्रजीची पुस्तकं आहेत जी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करून दिली. ओके, क्लिअर? सो याच्यामध्ये पण तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी देतात, पण अतिशय डिफिकल्ट व्होकॅब्युलरी विचारली जाते. सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, फ्रेजेस असतील, त्याच्यानंतर पॅसेज पण आहे तुम्हाला. तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही इतकं लाईटली नाही घेतलं पाहिजे. तर इंग्रजीसाठी तुम्ही विशेष मेहनत घेतली पाहिजे. लक्षात घ्या. याला मी स्टार करते. जिथं-जिथं मी स्टार करते थोडंसं लक्षात घ्या. इथं मी स्टार करते. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपला विषय येतो सामान्य ज्ञान. आता इथं बघा, हा सुद्धा विषय सगळ्यांना सोपा वाटतो. ठीक आहे. की बाबा चला महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, अतिशय सोपं आहे. पण महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला डिटेलमध्ये विचारू शकतात, बरोबर? असं नाहीये की प्रत्येक प्रश्न सोपाच असेल किंवा असं नाहीये की महाराष्ट्राबद्दल प्रत्येक माहिती आपल्याला असेल. सो इथं तुम्ही प्रदीप सरांचं पुस्तक डेफिनेटली वापरलं पाहिजे. बघा, हे मी कुणासाठी सांगते, ज्या विद्यार्थ्यांना खरंच ही पोस्ट मिळवायचीच आहे, ती द्यायची आहे म्हणून एक्झाम द्यायची आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी सांगते की तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलासाठी प्रदीप सरांचं पुस्तक वापरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आपले व्ही. पाटील सरांचे पुस्तक आहेत किंवा आपला गट क, गट ब चा ठोकळा येतो. तो जर तुम्ही वापरला तर याच्यामधून भरपूर तयारी इथं होऊन जाते. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ठोकळ्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी सगळं मिळून जातं आणि स्पेशली चालू घडामोडीसाठी आपलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे पुस्तक आहे. याच्या बाहेर शक्यतो तर जात नाही. तर हे पुस्तक तुम्ही इथे वापरू शकता. विनायक घायाळ सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज. ठीक आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता चाचणीसाठी अनेक पुस्तकं आहेत जी शिक्षण संचालनालयानं एक दर्जेदार पुस्तक म्हणून शिफारस केलेली आहे. तशी नामांकित पुस्तकं तुम्ही इथं तुमच्या या एक्झामसाठी वापरू शकता. आणि पेपर क्रमांक 1 मधले हे जे घटक आहेत, जे विद्यार्थी याला खूप हलक्यात घेणार आहेत, तर तिथं पण तुम्ही एफर्ट्स घ्या. नक्कीच पोस्ट तुमच्या हातात असेल. ठीक आहे. ओके, क्लिअर? नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला आता नेक्स्ट आपला येतो विषय तर शासनाशी संबंधित निवडक कायदे, संस्था इत्यादी. ठीक आहे. तर इथं बघा, आता हा जो चौथा घटक येतो ना, शासनाशी संबंधित निवडक कायदे, संस्था, हा चौथा घटक आणि पाचवा घटक ज्याच्यामध्ये तुम्हाला 5व्या घटकामध्ये पहिल्यांदा येतो माहितीचा अधिकार अधिनियम 2005. आता हा जो भाग आहे याच्यासाठी कुठलंही सेपरेट पुस्तक तुम्हाला मिळणार नाही. त्या- तर अजिबात हे जे सगळं कंटेंट आहे ना, याच्यासाठी तुम्हाला सेपरेटली पुस्तक मिळणार नाही. पण स्पेशली म्हणजे वैयक्तिक तुम्हाला जर याच्यासाठी पेपर 1 मधला घटक 4था, 5वा आणि पेपर क्रमांक 2 हे जर तुम्हाला करायचे असतील तर ऑब्व्हियसली तुम्ही बॅचेस जॉइन करू शकता. घटक 4था, 5वा आणि पेपर 2रा याच्यासाठी मी स्वतः बॅच घेत आहे. केसागर पब्लिकेशनच्या YouTube चॅनलवरती नाही, तर माझ्या स्वतःच्या ॲप्लिकेशनवरती बॅच चालू आहे. ज्यांना इच्छा आहे जॉइन करायची मी ती या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. बघा, याच्यामध्ये आता माहितीचा अधिकार अधिनियम ॲज अपडेटेड कॉमन क्वेश्चन पण तुम्हाला करायचे आहेत आणि इतर क्वेश्चन पण करायचे आहेत, बरोबर? एमसीक्यू तुम्हाला इथे व्यवस्थित करायचे आहेत. माहितीचा अधिकार पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, विशेष प्रवर्ग, मागास वर्ग यांच्याकरता आरक्षण अधिनियम 2001. आता लक्षात घ्या, हे जे अधिनियम असतात ना, हे अधिनियम पूर्णपणे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, बरोबर? इथं कोणत्याही कॉन्सेप्ट नसतात. त्याच्यामुळे इथं तुमची रिव्हिजन होणं खूप जास्त गरजेचं आहे. जास्तीत जास्त वेळा तुम्ही इथं रिवाइज करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जेव्हा 2001 चा अधिनियम करता, त्याच्यानंतर लगेच तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पण करायचा आहे. आता हा अधिनियम झाला. त्याच्यानंतर तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005. तर हे 3 अधिनियम जेव्हा तुम्ही करता किंवा इतर पुढचा सिलेबस करता तेव्हा डेफिनेटली कन्फ्युजन होणारच आहे. आता हे कन्फ्युजन टाळण्यासाठी काय करायचं, आपल्याला तर सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे. जेव्हा आपण एक अधिनियम करतो तेव्हा आपल्याला खूप सोपं वाटतं, बरोबर? दुसरा अधिनियम, तिसरा अधिनियम.
तर ही जी सगळी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ना, त्या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनमध्ये कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठी याच्यावरचे एम-सी-क्यू तुम्ही सॉल्व्ह केले. ओके. आता तुम्ही म्हणाल, की मॅडम हे कंटेंटच कुठे मिळत नाही, तर एम-सी-क्यू कुठे मिळणार? बरोबर. त्याच्यासाठीच आपण स्पेशली बॅचेस कंडक्ट करत आहोत. आपल्या केसागर पब्लिकेशनची पुस्तकं असतील, तर मी सजेस्ट केली असती. पण स्पेशली या सिलेबससाठी आपली पुस्तकं नाही आहेत. तर याच्यावरती पण आपण एम-सी-क्यू बनवले आहेत, जिथून तुम्हाला व्यवस्थित प्रिपरेशन केलं समाधान मिळून जाईल. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने इथं अधिनियम 2001, अधिनियम लोकसेवा हक्क अधिनियम 2015, त्याच्यानंतर तुम्हाला इथं शासकीय कर्मचाऱ्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005, शासनाची विधिविषयक कामकाज चालवण्याची नियमावली 1984, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, नियम क्रमांक 92 व 109, हेही तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. राज्य महिला आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे मानवी हक्क आयोग, इथं पण तुम्हाला आर्टिकल्स आहेत, इन्फॉर्मेशन आहे आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. तर हा सिलेबस तुमचा अतिशय महत्वाचा आहे आणि फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनमुळे खूप जास्त बर्डन विद्यार्थ्यांना येते. याचा आवाका खूप मोठा आहे, लक्षात घ्या. हे क्लिअर. आणि याच्यावरती टेस्ट सिरीज एमसीक्यू सॉल्व्ह करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा पेपर क्रमांक 2. आता इथं तर ना म्हणजे विद्यार्थी खरं घाबरतात पेपर 2लाच, पण घाबरू नका. तुम्हाला जेव्हा हे प्रॉपर शिकवलं जाईल, याच्यावरती एमसीक्यू सॉल्व्ह करून घेतले जातील, याच्या नोट्स तुम्हाला दिले जातील, तेव्हा डेफिनेटली तुमच्या पेपर 2ची तयारी इथं व्यवस्थित होणारच आहे. तर पेपर 2 मध्ये तुम्हाला भारताचं संविधान करायचंय. आता इंडियन पॉलिटीसाठी आपल्या केसागर पब्लिकेशनचं अतिशय दर्जेदार असं पुस्तक उपलब्ध आहे. पण एवढं मोठं पुस्तक आपल्याला इथं अभ्यासायचं नाहीये, बरोबर? तर इथं तुम्ही राज्यघटनेशी रिलेटेड बेसिक पुस्तक आपल्या पब्लिकेशन वापरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सेवाविषयक बाबी आणि शिक्षणासंबंधी कलम फक्त करायचा आहे. म्हणजे त्यांनी हायलाइट काय करून दिले? बाबा इंडियन पॉलिटी तुम्हाला पेपर 2 मध्ये अभ्यासायचं आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल राइट्स वगैरे हे इनडायरेक्टली न देता तुम्हाला काय केलं, शिक्षणासंबंधी कलम. कारण शिक्षणासंबंधी कलम तुम्हाला फंडामेंटल राइट्स मध्ये पण मिळतील, बरोबर. मार्गदर्शक तत्वामध्ये मिळतील, मूलभूत कर्तव्यामध्ये मिळतील. पण काय दिलंय त्याच्यावरती आपला फोकस असला पाहिजे. संसद, विधानमंडळ कामकाज, विविध समित्या याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. सो इथं सुद्धा तुम्हाला पेपर 2 मध्ये सुद्धा काय करायचं आहे, अतिशय निवडक असे घटक करायचे आहेत, जे आयोगाने सिलेबस मध्ये तेच तुम्हाला इथे करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र नागरी सेवा. आता इथे बघा, याच्यामधले काही लेक्चर्स मी पूर्वी पण घेतलेले आहेत आणि बॅचमध्ये हे सगळे डिटेल लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. याच्यामध्ये बघा तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा अपील नियम 1981, 79, नागरी सेवा बघा, शिस्त अपील नियम, वर्तणूक नियम, पदग्रहण अवधी, सेवोत्तर सेवा, निलंबन काळातील प्रदाने, रजा नियम, वेतन नियम, निवृत्ती नियम, त्याच्यानंतर प्रवास भत्ता नियम, त्याच्यानंतर चौकशी नियम. टोटल हे 10 कंटेंट जे आहेत ना, हायलाइट करून दिलेले तुम्हाला. अतिशय किचकट आहेत. एका पाठोपाठ एक जेव्हा आपण करत जातो, तेव्हा कन्फ्युजन होतं. कुठल्या नियमामध्ये काय आहे ते समजत नाही. त्याच्यासाठी वारंवार रिव्हिजन करणं आणि त्याचे जे एम-सी-क्यू आहेत ना, ते एम-सी-क्यू सॉल्व्ह करणं, हा एकच इथं सोल्युशन आपल्यासमोर दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर क्रमांक 2 मध्ये तिसरा घटक येतो महिला बाल विकास विभाग जो आहे, त्याच्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही एक्झाम देताय ना, तर याच्या अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे कोणते आहेत, योजना कोणत्या आहेत, तर सगळे कायदे, सगळ्या योजना तुम्हाला इथं कराव्या लागतात. महाराष्ट्र राज्य बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजना, आयसीडीएस, तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन जाणार आहेत. तर हा आहे तुमचा पेपर क्रमांक 2, जो तुमचं सिलेक्शन इथं करून देणार आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये आता स्ट्रॅटेजी वगैरे आपल्याला बनवण्याची गरज इथं पडतच नाही, लक्षात घ्या. स्ट्रॅटेजी म्हणजे की मॅडम स्ट्रॅटेजीमध्ये काय येणार, फक्त तुम्ही मराठी, इंग्रजी, भूगोल, इतिहास याच्यासाठी तुम्ही थोडंसं नियोजन करू शकता, बरोबर.
पण मेन रिझल्ट ज्याच्यावरती राहणार आहे पेपर क्रमांक 1 मधले शेवटचे घटक 5-6 जे काय असतील ते आणि कंप्लीट पेपर क्रमांक 2 याच्यावरती तुमचा रिझल्ट राहणार आहे. सो याच्यामध्ये तुम्ही एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला इथं मी बुक लिस्ट सजेस्ट केलेली आहे. काही डेमो सेशन आपल्या केसागर पब्लिकेशन चॅनलवरती होतील. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ना त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुस्तकं जी मी तुम्हाला सजेस्ट केलेली आहे त्या सगळ्याच पुस्तकाच्या ज्या लिंक आहेत ना त्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. जर काही अडचण आली तर तुम्ही पब्लिकेशन कॉल किंवा मेसेज करू शकता. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे.